अंबरनाथमध्ये काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी आज सकाळी फातिमा शाळेत येऊन मतदानाचा हक्क बजावला। प्रदीप पाटील यांच्यावर 14 नोव्हेंबर रोजी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून त्यानंतर गेले काही दिवस ते नॉट रिचेबल होते। मात्र आज अचानक त्यांनी येऊन मतदानाचा हक्क बजावलाय। मतदान केल्यानंतर माध्यमांना पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। माझ्यावर दाखल झालेला गुन्हा हा कट कारस्थानचा भाग असून ते कोणी केलं याची मला पूर्ण कल्पना आहे। मात्र मला निवडणुकीपासून जितकं लांब ठेवण्याचा प्रयत्न केला तितक्या अधिक जोमाने मी काम केलं असून 23 तारखेला सर्वांना कळेल अशी प्रतिक्रिया प्रदीप पाटील यांनी दिली। मी आज येऊन इथे आपला भारतीय संविधानाचा मान राखून आणि त्याला धरून मी आज माझा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। यांच्या ज्या दडपशाही आहे ना तिला झुगारून मी माझ्या हिमतीवर इथे मतदान केलेलं आहे आणि मी सर्व अंबरनाथमधील जनतेला, देशातील जनतेला आवाहन करेन की सर्वांनी आवर्जून मतदान करा। जेवढा मला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तेवढा मी अधिक मतदारांच्या जवळ जाऊन काम केलेलं आहे आणि आज आपल्याला दिसेल या येणाऱ्या 23 तारखेला आपल्याला मतदानाच्या याच्यामधून दिसून येईल।